नमस्कार. आज आपण बघणार आहोत कडुलिंबाचा साबण. त्यासाठी इथे मी एका कढईत पाणी उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे. आता मी इथे दुसऱ्या एका टोपात सोप बेस घेतलेला आहे आणि तो सोप बेसचा टोप मी पाणी उकळायला ठेवलेल्या कढईत ठेवलेला आहे. इथे मी एकूण अर्धा किलो सोप बेस घेतलेला आहे आणि त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपल्याला गॅस मंद करून सोप बेस पूर्ण वितळेपर्यंत पळीने हलवत राहायचं आहे. सोप बेस चांगला वितळलेला आहे. आता आपल्याला यात व्हिटॅमिन ए कॅप्सूलमधील लिक्विड टाकायचं आहे. अर्धा किलो सोप बेससाठी 4 व्हिटॅमिन ई कॅप्सूल लागणार आहेत. व्हिटॅमिन ई कॅप्सूलमधील लिक्विड टाकून झाल्यावर आपल्याला यात अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि 2 चमचे कडुलिंबाच्या पानांची पावडर टाकायची आहे. कडुलिंबाच्या पानांची पावडर मी चाळून घेतली होती, ती इथे टाकलेली आहे. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटांसाठी असंच पळीने हलवत राहायचं आहे. साबण बनण्यासाठी पाहिजे तसं मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण साबणाच्या साच्यात ओतून घ्यायचं आहे. इथे मी साबण बनवायचा साचा घेतलेला आहे. यात आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आपण अर्धा किलो सोप बेस घेतलेला होता, त्यात इथे 7 साबण बनवून झालेले आहेत. आता आपल्याला हे असंच 2 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. 2 तास झालेले आहेत. आता आपला साबण तयार झालेला आहे. हा आपल्याला आता साच्यातून काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता इथे आपला साबण बनवून तयार आहे.